नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत डॉमिनोज स्टाईल टाकोज, जे टेस्टी तर आहेतच आणि हेल्दी पण आहेत। त्यासाठी आपण इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतोय, त्यात चवीपुरतं मीठ घालूया, 1 टेबलस्पून तेल घातलंय। आता हे आपल्याला व्यवस्थित चपातीसारखं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया। सॉफ्ट पीठ मळून घ्यायचंय। थोडंसं वरून तेल घालूया। पाच मिनिटं हे बाजूला ठेवून देऊया। पॅन तापत ठेवलाय मी, 1 चमचा तेल घालूया। त्यात कांदा घालायचे, 2 कांदे चिरून घेतलेत मी। चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचं। मीठ घालूया, म्हणजे मग कांदा लवकर मऊ होतो। त्यात थोडंसं आलं लसूण पेस्ट घालायची, थोडा वेळ परतून घ्यायची, म्हणजे याचा कच्चा वास जो असतो तो जाईल। ही अतिशय टेस्टी डिश आहे, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल। की तुम्ही लंच टाइम किंवा डिनरला सुद्धा करू शकता किंवा ब्रेकफास्टला सुद्धा करू शकता। अगदी व्यवस्थित पोटभर होते। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर अवश्य लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तर बघा कांदा मऊ झालेला आहे। इथे आपण 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते मॅश करून घालायचे। बटाटा व्यवस्थित मॅश करून घालायचा आहे। त्यात रेड चिली फ्लेक्स घालायचे, कोथिंबीर घालूया बारीक चिरून, आणि मीठ तुम्ही चव घेऊन बघायचंय, कमी जास्त हवं असेल तर घालायचं वरून। हे जरा व्यवस्थित सगळं मिक्स करायचंय, म्हणजे मीठ वगैरे सगळ्याला नीट लागेल, बटाट्याला वगैरे असं परतून परतून घ्यायचंय। 2 मिनिटं आपण यावर झाकण ठेवूया। 2 मिनिटं झाली आहेत। हे सगळं व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे। मी थोडंसं मीठ वरून आणि घातलं, इथे चेक करायचं मीठ बरोबर आहे की नाही। आता गॅस बंद करूया। आता आपण पिठाचे गोळे करून घ्यायचे। यामध्ये तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुऱ्या सुद्धा करू शकता, किंवा एक मोठी चपाती लाटून त्याला एकाच आकाराचे जर हवे असतील तर एखाद्या प्लेटनी वगैरे तुम्ही चपाती त्यातून पुरी काढू शकता। मी इथे छोट्या छोट्या गोळ्या करणार आहे, फार मोठ्या घ्यायच्या नाही आहेत, असे एवढ्या आकाराचेच असतात टाकोज। तुम्हाला जेवढे करायचे तेवढे गोळे करून घ्यायचे। आता आपण गोळीला पीठ लावून पुरी करूया। जास्त पातळ नाही करायची। तुम्हाला जर अगदी एका साईज मध्ये हव्या असतील तर एखादं माप घेऊन त्याची व्यवस्थित पुरी करून घ्यायची, म्हणजे सगळे टाकोज जे आपले आहेत ते अगदी एका शेप मध्ये होतील। आता या अशा आपल्याला जितके टाकोज करायचे तेवढ्या पुऱ्या करायच्या आणि मगच एकदम करायला घ्यायचे। इथे मी पॅन ठेवलाय, त्यावर आपल्याला या पुऱ्या भाजून घ्यायच्या आहेत, अजिबात तेल तूप काहीही न लावता। भाजून म्हणजे व्यवस्थित भाजायच्या नाहीयेत, आपण जशी चपाती भाजतो तशी। एकदाच दोन्ही बाजूने फिरवायचं आणि काढून घ्यायचे। गॅस मोठा ठेवलाय मी। हे बघा, असं नुसतं पांढरं झालं की आपल्याला काढून घ्यायची पुरी। आता ही आपण एका प्लेटमध्ये घेऊया। अशाच बाकीच्या पण भाजून घ्यायच्या थोड्याशा। बघा, आपण 4ही पुऱ्या भाजून घेतलेल्या आहेत। आपण टाकोज तयार करून घेऊया। एक पुरी घ्यायची, चिली सॉस लावायचं,
त्याच्यावर टोमॅटो सॉस लावूया. हे मी घरी केलेलं टोमॅटो सॉस आहे, त्यामुळे थोडं घट्ट आहे. याची रेसिपी मी टाकलेली आहे आधी. आता यावर मोझरेला चीज घालायचं आणि अर्ध्याच भागात घालायचं. तुम्ही यावर मेयोनीज सुद्धा लावू शकता. आता हे जे फिलिंग आपण केलेलं आहे ते घालूया. यावर परत चीज घालायचं आणि आता हे असं दुमडायचं. आता मी पॅन तापत ठेवलेला आहे, त्यावर आपल्याला असे सगळे टाकोज करून छान असे क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहेत. आधी आपण सगळे टाकोज करून घेऊया आणि मग एकदम सगळे फ्राय करूया. बघा, आपण तयार करून घेतले टाकोज. आता गॅसकडे वळूया आपण. आता इथे पॅन तापत ठेवला आहे. इथे तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही तेल, तूप, बटर काहीही वापरू शकता. इथे आता मी घरात करते मुलांसाठी म्हणून तूप घालणार आहे. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. आपल्याला छान असे क्रिस्पी करून घ्यायचे. अगदी सावकाश होऊ द्यायचे ते क्रिस्पी. आता एका बाजूनी छान असे झालेले आहेत क्रिस्पी. पलटी करून घेऊया. याला कसल्याही सॉस चटणीची कसली गरज नाही आहे. तुम्ही असेच नुसते खाऊ शकता ते. आता दुसऱ्या बाजूने पण छान असे क्रिस्पी करून घ्यायचे. आता हे बघा, दुसऱ्या बाजूने सुद्धा हे छान झालेले आहेत. ही जी बाजू आहे ती आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे, नाहीतर तो भाग नरम राहतो. आपण सगळ्या बाजूनी व्यवस्थित क्रिस्पी करून घेतलेले आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि गरम गरम सर्व करायचे. यामध्ये तुम्हाला भाजीमध्ये सुद्धा व्हेरिएशन्स करता येतील. यात तुम्ही आणि कॅप्सिकम, कॉर्न्स वगैरे ऍड करू शकता. आता आपले टाकोज झालेले आहेत. मस्त असे क्रिस्पी काढून घेऊया आपण. हे बघा, मस्त असे क्रिस्पी असे आपले टाकोज तयार आहेत. एकदम डॉमिनो स्टाईल झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा.